तर रामकृष्ण हरी मंडळी, तर चला दिवस मावळत आलाय. तर आता 6 वाजण्याची टाइम झाली आहे. तर मी आता नाही तर आमच्या इथे ना तांदूळ कुंजरची भरपूर भाजी आहे. तर मी ती भाजी करायला घेणार आहे आणि ती कशी करायची ते पण मी व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. चला तुम्हाला आता भाजी मी खुडायली ती दाखवते कशी आहे ती. तर हे बघा, हे सध्या आहे कुठं कुठं खिडकी पण तरी तेवढी निबर नाही ना आणखीन. तर आता ही भाजी कशी करायची ती मी दाखवणार आहे. भाजी तर ही भाजून घेते तव्यावर. ही स्वच्छ धुतलेली आहे भाजी. तेव्हा एवढी मोठी दिसत होती, सगळी भाजून झाली अशी. तर आपल्या ना शेतातल्या जेवढ्या काही भाज्या येणार आहेत ना तेवढ्या सगळ्या औषधी पण असतात, गुणकारी पण असतात, पण फक्त आपल्याला त्यांचे फायदे माहिती नसतात. तर अशा प्रकारे सगळी भाजी मी भाजून घेतली आहे आणि नंतर आता पाण्यामध्ये टाकली आणि परत एकदा पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर अशा पाणी पिळून घ्यायचं आणि असे मुटके करायचे. तर असे मुटके केलेले आहेत आणि आता सगळी जे काही आपण एकत्र केलेले ते सगळे आता बाजूला करायचे. आणि यामध्ये आपल्याला आता मीठ टाकायचं चवीनुसार. उदरच मिक्स करून घ्यायचं. आणि पालेभाजीला ना कोणत्या पण पालेभाजीला जास्त जर लाल तिखट टाकलं तर जास्त चवदार लागतं. त्यामुळे कोणत्या पण पालेभाजीला मी जास्त मीठ जरी कमी असलं तर चटणीचं प्रमाण जास्त वापरते. आणि भरपूर प्रमाणात शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि बाजूला आहे ते आलं आणि लसणाची पेस्ट आहे. तर मी ती तेवढी तेलामध्ये टाकणार आहे आणि सगळं भाजीला आता एकत्र करून कूट, चटणी, मीठ सगळं एकत्र करून ठेवलेलं आहे. आणि ही भाजी ना मी ज्या तव्यामध्ये आपण भाजी भाजून घेतली होती ना तर त्याच तव्यामध्ये तेल टाकून त्याच तव्यामध्ये मी परतून घेणार आहे. तर आमच्या इकडं सध्या पावसाळ्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये आता ही भाजी उगवायली बरं का. आणि जास्त जर मोठी झाली तर निबर लागते, त्याच्यामुळं पुन्हा भाजी हे ते करण्यात येत नाही. तर ज्या काही आपल्या भाज्या आहेत ना त्या मोसमानुसार आपण खाल्ल्या पाहिजेत असं वाटते बरं का मला. तर बऱ्याच भरपूर भाज्या आहेत, आपल्याला त्यांची माहिती पण नसते एवढ्या प्रमाणात भाज्या आहेत. तर चला तव्यामध्ये तेल टाकले, मोहऱ्या आणि जी काय आपली आलं आणि लसणाची पेस्ट आहे तर ती टाकणार आहे आता मध्ये आणि ह्याला चांगलं परतून घेणार आहे आता. तर बघा, आणि खूप छान लागते बरं का भाजी. आमच्या इकडं ना ह्या भाजीला खूप महत्त्व आहे. आमच्या इकडं ना अशी आमची एक परंपरा आहे की आमच्या इकडं ना झाड पुजण्याची परंपरा आहे. तर ते झाड जर पुजायचं असेल तर ह्या भाजीला खूप मान असतो या. तर झाड पुजतात त्यानंतरच आम्हाला ही भाजी खायला परवानगी आहे. तर आमच्या इकडं झाड पुजून घेतलं आहे आम्ही. तर आता ही भाजी करायला होतं आम्ही. तर अशा प्रकारे आता पूर्ण लाल होऊ द्यायचा लसूण आणि नंतर आपली जे काही भाजी आपण एकत्र करून ठेवलेली आहे ती यामध्ये सोडून द्यायची. तर अशा प्रकारे बघा आता पूर्ण लसूण लाल झालेला आहे. तेल बऱ्या प्रमाणात टाकले मी. चला, तर बऱ्यापैकी लाल प्रमाणात झालेली आहे आता लसूण आणि कांदा. आणि जी काय आपण आता भाजी एकत्र करून ठेवली होती तेल, चटणी, कूट, शेंगदाण्याचा कूट सगळं जे काय आहे ते अगोदरच लावून घ्यायचं भाजीला आणि नंतर परतून घ्यायची. तर आमच्या इकडं जोपर्यंत या भाजीचा मोसम आहे ना तोपर्यंत बराच वेळा करण्यात येते बरं का ही भाजी. आणि अशा प्रकारे आता सगळं टाकणं झालेलं आहे, गरम झाली आहे. आणि जे काही थोडं कुटाचं पाणी होतं वाटीमध्ये ते मी थोडासा शिंतोडा दिला आहे, जास्त पण नाही. फक्त जे काही शिजण्यासाठी किंवा मऊ होण्यासाठी थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला आहे. आणि अशा प्रकारे आता आपली सगळी भाजी म्हणतो का नाही ती भाजी तयार झालेली आहे. तर
आता थोडा वेळ परत झाकून ठेवते, कारण वाफेवर पूर्ण शिजून निघेल. तर थोडा वेळ आता वाफेवर ठेवते. आणि तुमच्या इकडं पण कशी करतात नक्की कॉमेंट्सद्वारे सांगा. तर आमच्या इथली शेतातली रानभाजी आजचा व्हिडिओ कसा वाटला, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आता एक वाफ काढून घ्यायची आणि नंतर भाकर आणि तांदूळ कुंजराची भाजी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुमचा सपोर्ट, तुमचा आशीर्वाद असा सदैव पाठीशी राहू द्या. तर भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.